मोठ्या पहाडसाठी त्याला काय सांगता आपण? एक्सटेंडर विंडशील्ड सर. एक्सटेंडेड विंडशील्ड ही आम्ही आपल्या मागवली होती. आम्हाला 4-5 महिने झाले. आज असं शॉक आला, मग काढली तर थोडंसं पाहिलं, बसायचं सोपं होतं, एकदम सोपं होतं. तुम्हाला आता आम्ही दाखवतो कसं बसवतं. चला चला बघा. मित्रांनो, हे बघा, हे विंडशील्ड बघू शकता तुम्ही. जसं की हे लावायचं एकदम सोपं आहे, एकदम काही नाही. हे 2 स्क्रू खोलायचे आणि मध्ये लावून द्यायची, टक करून द्यायची. आणि हे त्याला ॲडजस्टर बी दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने वरती खाली, जास्त झूम नको करू, वरती खाली करू शकता त्याच्याने. आणि हे टाईट करायला हुक सारखं दिलेलं आहे आणि एकदम राहून जातं. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. मेन बघूया, ते राजवसावी असे करणार आहेत. हा, इथे याच्यामध्ये तुम्हाला जर घेतली ना, त्याच्यात काय काय येईल ते बघून घ्या. आमचा कॅमेरामन एकदम सही भेटलेला आहे. तुझ्या आईच्या गावात. हा, याच्यात चार स्क्रू बोल्ट काय काय सांगता येत नाही. नट येतील आणि हे 2 रबर येतील आणि 2 पट्ट्या येतील. एलंकी देतील याच्यासाठी. हे जे बोल्ट आहे याच्यासाठी हे 2 एलंकी भेटतात. आणि हे 2 स्टीलच्या पट्ट्या आहेत. हे सपोर्टसाठी आहेत. ते रबरमध्ये होल नको व्हायला पाहिजे म्हणून. आणि 4 नट आहेत आणि 1 एलंकी आहे. असं करून ते साहित्य दिलेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस बघूयात. वरच्या साईडला फिट करायचे, लावायच्या पहिले फिट करून घ्यायच्या, म्हणजे जास्त तुम्हाला हलणार नाही, प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. एकदम टाईट झालेले आहे या प्रकारे. आणि हे जे 2 होल आहेत हे पहिलं टाकून घ्यायचे इथे. हे असं छोटे छोटे उलटे टाकले गेले. खड्डा बघायचे. 4 खड्डे दिलेले आहे त्यांनी ऑलरेडी. आणि हिच्यावरती होल वगैरे करायची काही ड्रिलिंग गरज नसते. स्टॉक वरती आम्हाला वाटलं ही एलंकी इथे जाते. तेच देतात. ही ते सोबत भेटून जाते 0 वाले. मेन किस्सा याला आता मेन किस्सा यांच्यामुळे गाव मारली. थोडस म्हणजे शब्द वापरायचे चांगले. झूम दाखव, जवळून दाखवते. हे थोडं येतो मात्र बरोबर देखायची. हे असं अशी भेटते, म्हणजे असा लबर राहतो. बरोबर असं वाढायला देतात. ते असं मध्ये घालायचे परफेक्ट असं. वरती खाली दुसरा वरती पण थोडं असं घालायचं. आता फक्त टाईट करायची गरज आहे, बस दुसरं काहीच नाही. हे बघा, हे 2 रबर झाले सपोर्ट. आणि हे जे हे स्ट्रीप आहे ना, हे यांच्या टाकू नका. हा, हे टाक. हे थांबा चुकलं थोडंसं. सॉरी. पट्ट्या टाक. हे पट्ट्या इथे येतील. हा, हे पट्ट्या आहे ना, याच्यामध्ये पट्ट्या आहे ना, ते इथे याच्यामध्ये येतील, म्हणजे रबर फाटायला नको. आपण फिट करू तेव्हा मुळे. हे दोघीकडे टाका. हे टाका आणि लावून द्यायचे मध्ये. हे सोपं आहे, तुम्हाला समजून जाईल. एवढं काही इश्यू नाही. आम्हाला माहित नव्हतं आम्हाला. खूप कटिंग केलं. ऑलमोस्ट 6-7 महिने झाले घेऊन. आज लावतोय. हे बघा, एकदम सोपं. पहिला असं घ्यायचं, सांभाळून घ्यायचं. दाखव कॅमेरामॅन. इकडे कॅमेरामॅन. मेरी जान आया का. नाव लपला आहे, पण आपण दुसरं नाव टाकून घेऊ. इथे टाकू. आता दाखवा. मध्यभागी आहे का ते चेक कर. थोडस बस परफेक्ट. भाई 800 रुपये सुद्धा रबर पड़ी है. मोडिंग के लिए एलिंग कहाँ नहीं लगी. रबर वाईज वरती जाईल एकदम. विच महिने कालीन थोडी दाखवणार. थोडं बघा. हे थोडं इकडे निघू करत राहिलं आहे. बरोबर विच में आहे का तो जे म्हणतो आजच्या. विच में आहे का. ये परफेक्ट. यहाँ मोगी थी परफेक्ट. निंगी एक रबर आहे. हॅलो द्या एलंकी द्या. आता एलंकी छोट्यात छोटी. दाखवा. आता हे फक्त इथे फिट करून द्यायचं. आता टाईट होत आहे. तिकडून जा. सगळे पहिले थोडं करा. हे आमच्या यश ज्योतिसिंग पाडवी होते, जे ज्ञान देणारे आहेत. त्यांना सुद्धा जमलं नव्हतं. आणि सँडी गॅरेजवाल्याला बी नाही जमलं. कोणालाच जमलं नाही.
हे युट्यूबला बी जमलं नाही म्हणून आम्ही व्हिडिओ बनवून टाकतोय म्हणजे कंटाळलो होतो बघत बसलो होतो काय काय असं काय टाइमपास करायचं तेव्हा थोडं आमचं थोडा भुसा एकत्र केला सर्वांचा मिळून. जास्ती भुसा झाला झालं काम. जागा खूप आहे म्हणजे ऑफरोड मध्ये बी गेले तरी प्रॉब्लेम नको व्हायला. बघा इकडे खाली पट्टी. अरे रे रे खूप लवकर सांगितलं तू. वर्किंग गेली पट्टी सरकून जाते इथे बघू शकता बघा असं सरकून गेली. आणि गाडी का चालू करून ठेवली कोणत्या खुशीमध्ये. अरे रे पेट्रोल दाखवत होतो आम्ही ना खूप जास्त. साला कुत्रा मारी आखतो तो पाहिजे किती वाजवत आहो सालो तुम्ही सांग डोक्याला पूर्ण आजी फसलं का ना. हां आलो आलो. खालून द्यायचं जास्ती तर गडबड होऊन जाते सगळं. होऊन जाईल एकदा माझ्या टाइम लाग गया नीचे नहीं फिट के हमें बस चलो लेना के नहीं ना इनका ना हो गया. थोडक्या हे वालीचा प्रॉब्लेम देऊ राहिला आहे आता. सामान